नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, एक मोठी न्यूज समोर आलेली आहे. तुम्ही जर 15 फेब्रुवारीपर्यंत हे काम जर नाही केले तर तुमचे राशन हे बंद होणार आहे. बघा, तर कोणते काम आपल्याला करायचे आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. चला तर मग पाहूया माहिती. तर बघा, जर तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत हे काम जर नाही केलं तर राशनही तुमचं बंद होणार आहे. तर बघा, 15 फेब्रुवारी राशन भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS ही सर्वात मोठी सार्वजनिक अन्न सुरक्षा योजना आहे. या महानगराच्या दरमहा कोट्यवधी गरजू कुटुंबांना दरात धान्य दिले जाते. मात्र या महानगरात अनेक समस्या आहेत. तर बघा, ह्या नगरामध्ये अनेक समस्या आहे. काही बोगस कार्ड देखील काढलेलं आहे, गैरव्यवहार देखील होत आहे, लाभार्थी आणि अकार्यक्षम वितरण या सर्व समस्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारवर एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेले आहे. केंद्र सरकारने ऋण कार्डची KYC. तर बघा, तुम्हाला KYC ही करून घ्यावं लागेल राशन कार्डची, तरच हे तुमचे राशन चालू राहणार आहे. तर बघा, KYC कशी करायची तेही आपण जाणून घेणार आहोत. तर काहींना हा प्रश्न देखील पडला असेल, KYC म्हणजे काय? KYC ही बँक नो युअर कस्टम इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमची प्रक्रिया आहे. या योजनेद्वारे कार्डधारकांची सर्व माहिती डिजिटल जतन केली जाते. स्थायी आधार कार्ड, बायोमेट्रिक माहिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती, बँकची माहिती इतरांचा समावेश होतो. ही माहिती सुरक्षित डेटामध्ये सांगली जाते आणि नियमितपणे अपडेट केली जाते. तर ही या प्रक्रियेला KYC असे म्हणतात. म्हणजे की बघा, तुमचा संपूर्ण जे काय डाटा आहे हे सरकारकडे जाणार आहे KYC केल्यावर, म्हणजेच की KYC. तर बघा, केंद्र आमची एक किंमत जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारी 2025पर्यंत सर्व रेशनधारकांनी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या तारखेनंतर ज्या राशन कार्डधारकांनी KYC स्वतःहून त्यांच्या कर्जपुरवठा केला नाही, हा निर्णय जानेवारी लागू होणार असून सवलत दिली जाणार नाही. तर बघा, तुम्ही जर KYC केली नाही 15 फेब्रुवारीपर्यंत तर तुमचे राशन हे बंद होणार आहे. तर बघा, KYC करण्यासाठी तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट आधार कार्ड, स्वतःचे राशन कार्ड तर तुमच्याकडे आहेच, आणि मोबाईल नंबर, बँक खात्याचे झेरॉक्स, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती म्हणजे की सर्वांचे झेरॉक्स लागणार आहे, पॅन कार्डसुद्धा लागणार आहे. तर बघा, तुम्हालाही KYC घरबसल्यासुद्धा करता येते, जे की ऑनलाईन पद्धतीने. तर सर्वप्रथम आपण ऑनलाईन पद्धत पाहूया. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा, कार्ड नंबर टाका तुमच्या राशन कार्डचा, आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, OTP व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि दुसरी म्हणजे आहे ऑफलाईन पद्धत. तर बघा, तुम्हाला सोबतच्या म्हणजे की कॉम्प्युटर सेंटरवर सुद्धा जाऊन हे करता येते. आवश्यक कागदपत्रे जमा करा, फॉर्म भरमा, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करा. तर महत्त्वाच्या सूचना देखील शासनाने ह्या दिलेल्या आहेत. जन्मत KYC करा, सर्व माहिती पूर्ण करा, सर्व कागदपत्रे तयार ठेवा, मोबाईल नंबर अपडेट करा, कुटुंबातील सदस्यांची माहिती डिजिटलच्या भारतीय KYC एक वाहन पाऊल आहे. कमाल सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल. सर्व या बदली सकारात्मक विरोधाभासी नागरिकांनी मानसिक प्रक्रिया KYC पूर्ण करून घ्यावी. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर काय तुम्ही KYC केली नाही तर तुमचे हे राशन हे बंद देखील पडू शकते. जर काही जनता तर जवळच्या दुकाना विक्री कार्यालयात संपर्क साधावा. लक्षात ठेवा, 15 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख आहे. या वंचितीनंतर KYC न केलेल्या कार्डधारकांना संबंध जोडणे. तर बघा, तुम्ही जर समजा लवकरात लवकर KYC नाही केली तर तुमचे राशन देखील बंद होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या. बघा, तर मग मित्रांनो, ही होती न्यूज. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा.